दिल्लीमधल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी मुंबईमध्ये आज पुन्हा एकदा कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन केलं जात आहे। दादरमधल्या चैत्यभूमी परिसरामध्ये हे आंदोलन संध्याकाळी होणार आहे आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी कडक असा बंदोबस्त तैनात केलाय। कॉक्रोच जनता पार्टीसह एआयएसएफ, छात्र भारती आणि इतर संघटना मुंबईमधल्या आंदोलनामध्ये सहभागी होतील। दिल्लीमध्ये तरुणांवरती लाठीचार्ज केल्याच्या नंतर संध्याकाळी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आता विशेष लक्ष दिलं जात आहे। आंदोलनाच्या या स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी अभिजित दीपके यांचं आंदोलन आजही सुरू आहे। या आंदोलनावरती आज सकाळी लाठीचार्ज करण्यात आला होता। याच आंदोलनाच्या समर्थनार्थ आज सीजेपी म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टी यांच्याकडनं दादरच्या चैत्यभूमी या ठिकाणी देखील आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। त्याच अनुषंगाने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांनी चैत्यभूमीच्या दिशेने येणारा जो रस्ता आहे हा बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आलेला आहे। एकूणच जो रोष आहे सरकार विरोधातला, प्रशासनाच्या एकूणच कारभारासंदर्भातला हा प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे